आपल्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी आणि 2 दिवस एकदम फ्रेश होण्यासाठी मी पन्हाळा प्राईडला आलोय. कोल्हापूर सिटीपासून 25 किलोमीटर लांब आणि पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेले हे पन्हाळा प्राईड ॲग्रो टुरिझम. तर रिसॉर्टमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा. जरा गारच आहे वाईच पाणी. अगाय हे जेवण बघूनच माझं आता पोट भरले. तर कोल्हापूरमधनं पन्हाळ्याला जात असताना वाघबीळ फाटा आहे. तर वाघबीळ फाट्यातनं डावीकडं राक्षीला जायला एक फाटा पडला आहे. तर तिथनं या रस्त्यानं आपल्याला पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर निकमवाडी हे गाव लागते. निकमवाडी गावाला सुद्धा असे 2 रस्ते आहेत. त्यातला जो खालच्या बाजूला जो रस्ता दिसतोय डाव्या साईडला, तिथून आपल्याला सरळ पुढं जायचं आहे. सरळ पुढं गेल्यानंतर तिथनं पुढं अशी एक पायवाट आहे. बोर्ड तुम्हाला लावलेतच, ते मदत करतील. इकडं खाली जायचं नाही आपल्याला, इथनं सरळ पुढं जायचं आहे. रस्ता कच्चा होता त्यामुळं पाठीचा मस्त असा मसाज झालेला. इकडे येताना वाटलं पण नव्हतं आपण एवढ्या भारी ठिकाणी जाणार आहे, पोहोचणार आहे. आम्हाला वाटलं वाट चुकलो का काय, पण इथं आल्यानंतर इथं असं मस्त बोर्ड दिसला. सूर्याचं सुद्धा सूर्यास्त होतानाचं दर्शन झालं. आम्ही गाड्या पार्किंग केल्या. कसं आहे फार्म हाऊस. नमस्कार मंडळी. तर पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेल्या पन्हाळा प्राईड या कृषी पर्यटन केंद्रात आपण आज आलेलो आहे. मस्तपैकी वातावरण आहे आणि पूर्ण आजूबाजूची शांतता. आता तसं आम्ही जरासं लेट आलो त्यामुळं थोडासा आता अंधार पडत आला आहे. इथं तुम्हाला भरपूर प्रकारच्या मसाल्यांची झाडं बघायला मिळतील आणि भरपूर प्रकारच्या जुन्या पारंपरिक गोष्टीसुद्धा, जसं की बैलगाड्या जे आता बघायला मिळत नाही. हे बघा इथं दगडने हत्तीकोट चिमटे आहे. निसर्गाच्या कुशीत म्हणतात का नाही, ते हे आहे बघा. आता वरती गेल्यानंतर खालचा पण पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खतरनाक आहे. इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वगैरे आहेत. त्यांना इथं हात लावू नका असं लिहिलं आहे बघा. निराफणस काहीतरी आहे. परत आता इकडं आहे बनारसी पानाचा वेल आहे. आपण कधी बघितलेले पण नसतात अशी इथं झाडं आपल्याला बघायला मिळतात. पेरूचं काय बघताय सोडा तुम्ही, खात पण असेल चोरून चोरून. फिकस पांढरा हे बघितले काय नाही. कोनो कार्पस रेडा बघायला रागानं. आणि हे आहे पन्हाळा प्राईडचं फार्म हाऊस, जिथं आपण राहणार आहे. इथनं बघा कसा व्ह्यू दिसतोय. जिथंपर्यंत नजर जात नाही तिथंपर्यंत सगळं दिसतंय, आहे का नाही. इथं आलेल्या पाहुण्यांचं एकदम प्रेमानं आणि आदरपूर्वक असं स्वागत केलं जाते. म्हणजे जावई सासरवाडीला गेल्यावर कसं स्वागत होते का नाही, तसं एकदम. बघा अजून एक पाहुणे आलेत, त्यांचं तुम्हाला स्वागत दाखवतो. आपण कुठल्या पण रिसॉर्टला गेले की तिथं रिसेप्शन वगैरे भानगड असते, पण इथं ते काय नव्हतं. ते मला एक वेगळं आणि भारी वाटलं. इथं राहायला अशा प्रकारच्या रूम आहेत बघा. म्हणजे तुम्ही फॅमिली या, 4-5 जणांचा ग्रुप या किंवा कपल या. कसं आहे गे, छान आहे काय. आता इथले रेट म्हणाल तर कमी जास्त होत राहतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघायला आलाय, तुम्हाला ज्यावेळी जायचं आहे त्यावेळी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून विचारा. आपल्या विचारसत्राची जागा पण एकदम प्रसन्न आणि स्वच्छ अशी आहे. आणि इकडनं रूममधनं इथं वरती रूम आहेत. त्या दोन्ही सुद्धा रूमला अशा गॅलरी आहेत आणि गॅलरीमधनं वेगवेगळ्या प्रकारचा असा निसर्ग आणि व्ह्यू. म्हणजे कसं आहे, डावीकडं झाडी, समोर झाडी, उजवीकडे झाडी, वरती तेवढी नाही झाडी, चारी बाजूला झाडीच झाडी. दुसऱ्या रूमला पण गॅलरी आहे आणि दोन्ही रूमच्या समोर असं टेरेसवर जायला वाट आहे. असं टेरेसवर गेल्यानंतर सुद्धा टेरेस असं स्वच्छ आणि प्रसन्न ठेवलेलं आहे. हे बघा टेरेसवरनं दिसणारा व्ह्यू. संध्याकाळच्या वेळेला इथं तुम्ही टेरेसवर येऊन बसला तर बघत बघत तास आणि तास गेलेला कळणार नाही, एवढा भारी व्ह्यू आहे. इथं लव बर्ड पण आहेत. म्हणजे कोंबडा कोंबडी, कावळा चिमणी. याच्या पलीकडे काय लहान पोरांना दाखवायचं असलं तर हे बरं आहे इथं दाखवायला. आणि यो आहे सिम्बा. सिम्बा लय हुशार बरं का खरं. आल्या आल्या खरं जरा भ्या दाखवतोय. इथं लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. परत आपल्याला सुद्धा खेळण्यासाठी आहेत. आम्ही सुद्धा भरपूर खेळलो. गुड बॉलिंग भैरवी, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. बॅडमिंटन आता रात्री जेवण झाल्यावर आणि हे आपलं मनोरंजनासाठी फोटो बिटो काढायला. आणि आता रात्रीच्या जेवणाची तयारी इथं सुरू झाल्या. चूल पेटवलेली आहे आणि मावशी गरमागरम भाकऱ्या करायला लागल्यात. गरमागरम चुलीवरची भाकरी खायची मजा आहे का नाही, ती वेगळीच असते. ती खाल्ल्याशिवाय कळतच नाही. पोरं मात्र चांगलीच रमली आहेत इथं बरं का. हे टेबल टेनिस तर मी बऱ्याच रिसॉर्टला बघतोय, कारण मला काही खेळायला येत नाही अजिबात. आज आमचा चांगला चमचमीत बेद होणार आहे. लसूण बिसून सोलायचं चालू आहे. इकडे हे ग्रीन चिकन बनायला लागले. हा कसला कलर आला रे. पोरं तर नुसती एक झाले की एक गेम खेळायला लागल्यात. हे बघा इथला रात्रीचा व्ह्यू. ते सगळ्यात लांब लाईट्या दिसतात का नाही, त्या कोल्हापुरातल्या लाईट आहेत.
सगळ्या चाकमुक चाकमुक काजव्यासारख्या जाग्या दिसायला लागल्यात लाईटी. आणि इकडं झाडं पाठीमागं आणि नुसतं किरकिर किडा आहेत. घनदाट असं जंगल. आमची नावं वगैरे छापल्यात की. यस पप्पा. नो पप्पा. हा आता हिला दे, आता हिला दे. खेळून खेळून भूक लागली आणि जेवण पण तयार आहे. हे आहे आपला तयार तांबडा रस्सा आणि हे आहे पांढरा रस्सा. आणि आपल्या जे काय आपलं पर हेड दिलेलं असते भाडं त्यातच हे सगळं जेवण वगैरे आहे बरं का. म्हणजे चहा नाश्ता दुपारचं रात्रीचं जेवण सगळे यात. हे ग्रीन चिकन तयार आहे आणि हे आपला मटन मसाला. ताट है तयार तो हमारा पोट भी है तयार. बाहेर चांदण्यात आमची आज पंगत पडलेली आहे आणि मस्त जेवण सुद्धा तयार आहे. इथं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीचा मेनू ठरलेला असतोय आणि पाहिजे तेवढा आहे अनलिमिटेड. म्हणजे असं नाही की बाबा हे लिमिटेड एवढंच मिळणार. आणि सगळंच जेवण एकदम जबरदस्त आणि घरगुती पद्धतीनं बनवलेलं आहे. म्हणजे खाल्ल्यानंतर असं वाटलं की बाबा यांचं फार्म हाऊस रिसॉर्टपेक्षा नुसतं हॉटेल जरी असतं तर भरपूर चाललं असतं. जेवणाची चव अगदी अप्रतिम. अख्खे म्हणजे चुलीवरचं जेवण जे काय म्हणतात ते हे कोणताही भपकेपणा नाही. एकदम छान जेवण झालं. जेवण अगदी सुरेखच आहे, मस्तच आहे चवीला. मला स्पेशल म्हणजे पांढरा रस्सा आवडलेला आहे. जेवण झाल्यानंतर सिम्बा आणि हिचं नाव विसरलो मी. पोरं मस्त खेळलीत त्यांच्याबरोबर आणि सगळ्या खुर्च्या एकत्र करून आम्ही पण संगीत खुर्ची खेळलो. त्या निमित्तानं आमची शतपावली झाली आणि अशी थंडीत मस्तपैकी शेकोटी करून भरपूर वेळ गप्पा झाल्या. त्यानंतर मी 1-2 गाणी पण म्हणलीत. इथली रात्र म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. चला आता वेळ झालाय, झोपूया, उद्या लवकर उठायचं आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेत. इथल्या पक्ष्यांच्या आवाजामुळं सगळ्यात जास्त मोराच्या आवाजामुळं मला जाग आली. आणि अजून पाठीमागं बघा पक्षी कशी ओरडत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळचं इथलं वातावरण. इकडं गेम स्विमिंग पूल अशा बाकी ॲक्टिव्हिटीज तर आहेतच. पण हे पाठीमागं जंगल आहे. इथनं 1-2 किलोमीटरचा ट्रेक आहे. म्हणजे इथनं तुम्ही वर चालत गेला की पन्हाळगडावर जातोय आपण. म्हणजे ज्यांना ट्रेक वगैरे करायला आवडते त्यांनी इकडून वर मस्तपैकी असं पन्हाळ्यावर जाऊ शकताय. बाकी सगळे अजून झोपल्यात, मी फिरून येतोच. तर असा हा छानपैकी ट्रेक आहे. इथनं मस्तपैकी वरती चालत जायचं. हो का, इकडच्या खालच्या बाजूला रिसॉर्ट राहते आणि आता इकडं मेन जंगल सुरू होते. इथनं वर वाट आहे. आता चला. आता जरासं वर आलं अजून भाता फुलला आमचा. बघा जंगल. इकडे पाठीमागं वानर सेना पण आहे. खरं तर मी एकटा झालोय, सगळी झोपल्यात अजून. आणि जंगलातनं बाहेर पडलेला आहे. मी आता जास्त वर जाणार नाही. मी तुम्हाला फक्त दाखवायला आलेलो की बाबा हा इथं असा मस्त ट्रेक आहे. हे बघा, इथनं वर गेल्यानंतर हा वरती तुम्हाला पन्हाळगड दिसतोय. आणि ह्या जंगलातनं आत्ता मी बाहेर पडलो. इथनं आहे का नाही भारी. इथनं अजून 1 किलोमीटरवर चालत गेलं की वरती डायरेक्ट तुम्ही पन्हाळ्यावर. मी फिरून येईपर्यंत बाकीच्यांचं पण सगळ्यांचं आवरलेलं आणि मी मस्तपैकी मग चहा घेतला आणि आता स्विमिंग पूलकडे जाणार होतो. हा इथला स्विमिंग पूल आहे आणि इथं अशा 2 रूम पण आहेत. चेंजिंग रूमसुद्धा आहे. अशी स्विमिंग पूलच्या बरोबर अशी समोरच ही रूम आहे. हीच घ्यायला पाहिजे होती, भारी आहे.
खेकडे भाऊ, भ्यायची काही गरज नाही. मी तुम्हाला काही करणार नाही. अजिबात घाबरू नका. मी तुम्हाला काही करणार नाही. घाबरू नका. जरा गारच आहे वाईच पाणी. ए तुला येतं तर बाहेर ये तू. या डुबुक पॅड सोड रे. पॅड सोड. कशाला पॅड पाहिजे? पाय मार मागे. मार की पाय मागे. डुबुक कर. स्विमिंग पूलच्या शेजारी असा इथं पाऊस डान्स पण आहे. स्विमिंग पूलमध्ये खेळ झाला, रेन डान्समध्ये धडाधड नाचणं झालं. त्यामुळं आम्हाला लागलेली भूक, त्यामुळे आता नाश्ता करायला आम्ही आलेलो. आणि नाश्त्यामध्ये सुद्धा पोहे, शिरा आणि इथं उपलब्ध असणारी जी फळं होती ती पण दिलेलीत. आणि इथं इतर वेळेला आपल्याला इडली, उडीदवडा वगैरे असा पण वेगवेगळा नाश्ता मिळत असतोय. तर ही उपलब्ध फळं होती ती आम्हाला दिलेली. हे स्टार फ्रूट म्हणजे आम्ही याला अमृत फळं म्हणतोय, आंबट असं असते. नाश्त्याला दिलेले पोहे पण जबरदस्त होते आणि शिरा तर एकदम भारी होता. ड्रायफ्रूट वगैरे घालून असा मस्त झालेला, कमी गोड होता, त्यामुळे खायला मजा आली. नाश्ता झाल्यानंतर आम्ही शिवार फेरी म्हणून एक उपक्रम आहे इथला, तर त्यासाठी चाललो आहे आम्ही. इथला आम्ही शेती, इथली सगळी झाडांची माहिती करून घेणार आहे. तर पन्हाळा प्राईडमध्ये मी जसं तुम्हाला दाखवलं की इथं भरपूर प्रकारच्या वनस्पती सरांनी लावलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची मसाल्यांची झाडं आहेत. तर आता आपण सरांच्याकडूनच जाणून घेणार आहे की त्यांनी ही मसाल्याची झाडं वगैरे कशी लावलेली आहेत, कुठली कुठली लावलेली आहेत, त्यांचे उपयोग काय काय आहेत. आणि ते इथे येणाऱ्या प्रत्येकाला या प्रत्येक झाडांची माहिती देत असतात. म्हणजे आपण याला शिवार फेरी म्हणू एक. चला तर त्यांच्याकडनं आपण माहिती ऐकूया. हा मल्टीप्लेक्स बांबू आहे. आपल्याकडे पन्हाळ्याच्या कुठं बांधारेला काय दिसणार नाही. याचा स्ट्रॉ म्हणून उपयोग केला जातो. स्ट्रॉ म्हणजे तुम्ही जर त्या आसाम वगैरे गेला तर प्लॅस्टिकचे स्ट्रॉ नाहीत, याचे स्ट्रॉ म्हणून वापर करतात. असंच राहणार आहे, स्ट्रॉ म्हणून त्याचे वापर करतात. हे मोहाच्या फुलाचं झाड आहे. या मोहाच्या फुलाला रात्री फुलं येतात काय, आणि ती सकाळी फुलं खाली पडतात. त्या फुलाचा वापर म्हणजे आयुर्वेदामध्ये पण त्याचा उपयोग आहे. प्लस ह्याच्यात कॅल्शियम जास्त प्रमाणात आहे. लिचीचं झाड आहे, फळ असं लाल फळ असते, गोड, खाण्याला रुचकर, लिचीचं आहे. स्टार फ्रूट आहे. याचे असे काप करतात आणि तिखट मीठ लावून खातात. पौष्टिक आहे. माथेरानला, मुंबईला वगैरे जास्त मिळते. तर हा लाईट वेट बांबू आहे. म्हणजे लाईट वेट फटके कोणाला द्यायचे असतील तर हे बांबू आपण वापरू शकतोय. इथं अजून एक या प्रकारचं वेगळ्या प्रकारचं झाड आहे. आता सगळीच झाडं तुम्हाला मी इथनं शूटिंगमधनं दाखवली तर तुम्ही इथे येऊन काय बघणार. त्यामुळं आपण काही अजून जी झाडं आहेत वेगवेगळी, जे आपण सहजासहजी कुठं बघत नाही, तर इथं येऊन सरांच्याकडनं माहिती घेतलेली जास्त उपयोगाचं ठरेल असं मला वाटते. चला मग इकडं लवकरात लवकर भेट द्या आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची माहिती तर घ्याच आणि इथं एन्जॉय पण करा. शिवार फेरीला जाऊन आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि जेवणाचं ताट पुढं आल्यानंतर ते ताट बघूनच माझं पोट भरलं. बघा की काय काय दिले. पनीरची भाजी आहे, भरलं वांगा आहे, डाळीची आमटी आहे, शेवयांची खीर आहे, भरपूर असे ड्रायफ्रूट घालून ताक होतं, कोथिंबीरची वडी होती, कोशिंबीर होती, करवंदाचं लोणचं होतं, आंब्याचं लोणचं होतं. त्यानंतर शेजारच्या प्लेटमध्ये शेंगदाण्याची चटणी, काळं मीठ, लिंबू असं पण दिलेलं. आणि इथं चपाती भाकरी दोन्ही ऑप्शन आहेत. आणि एवढं जेवण आणि मसाले भात राहायला सांगायचं तुम्हाला. मसाले भातसुद्धा भारी असा होता आणि सगळं चवीला एक नंबर होतं. तुमच्या बघून पण लक्षात आलं असणार, जे खवय आहेत त्यांच्या लगेच लक्षात येणार बघितल्यानंतर. त्यामुळे इथल्या निसर्गामुळं मानसिक समाधान तर मिळतेच, पण जेवल्यानंतर तुम्हाला शारीरिक समाधान, पोट तुमचा अगदी तृप्त होते, आत्मा थंड होतोय. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, कालच्या रात्रीचं जेवण, आजचं जेवण, हे नाश्ता, हे सगळं खाण्यासाठी म्हणून या रिसॉर्टला मी पुन्हा पुन्हा येणार आहे. नमस्कार, मी दिग्विजय पाटील. मी कोल्हापूर पोलीस दलात सर्व्हिसला आहे. या धावपळीच्या जगात आत्ता यासारखं निसर्गरम्य ठिकाण मिळणं खूप अवघड आहे. आम्ही मागच्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो, पण त्या पुण्यापेक्षा आत्ता एवढं छान वाटते. कोल्हापूरपासून आत येताना असं वाटत होतं की आपण कुठेतरी मोठ्या जंगलात चाललो काय. पण आल्यानंतर हे पन्हाळा प्राईड हे खूप छान आहे. जेवणसुद्धा खूप छान केलेलं आहे, सर्व्हिस छान आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप भरपूर जागा आहे. तर एक दिवसासाठी मी इकडं पन्हाळा प्राईडला आलेलो आणि आता खरं तर इकडनं जाऊ वाटना. एवढं इथलं वातावरण, इथला निसर्ग, इथले राहण्याची सोय आणि इथले आपुलकीनं जे काय पाहुणचार आमचा केला, त्या सगळ्याच गोष्टी. त्यामुळे आता खरोखर जाऊ वाटत नाही आहे. आता परत पण जायचं लागणार आहे, रोजची ठरलेली कामं करायला लागणार आहे. पण असाच परत कधी कंटाळा आला की परत इकडं नक्की येणार आहे. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आणि तुम्हाला कसं वाटलं इकडचं ते पण मला नक्की सांगा.